वर्षभर टिकणारे पॉपकॉर्नसारखे खमंग असे फुलणारे साबुदाणा न भिजवता लहानांपासनं ते मोठ्यांना आवडणारे 2 ते 3 वर्षसुद्धा असे छान टिकून राहणारे जरासुद्धा साबुदाणे न भिजवता वर्षभर टिकणारे साबुदाण्याचे पॉपकॉर्नची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगते, हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न चवीला अतिशय खमंग आणि टेस्टी लागतात आणि कमी वेळेमध्ये खूप छान हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न तयार होतात. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साबुदाणा न भिजवता झटपट असे उपवासाचे वर्षभर टिकणारे साबुदाणे चाळणीमध्ये घालून तर बघा, अगदी पॉपकॉर्नसारखे फुलणारे वर्षभर टिकणारे उपवासाचे पॉपकॉर्न साबुदाणाची रेसिपी बघणार आहोत. तर इथे एक जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये 1.5 लिटर एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत चाळणीला थोडंसं हाताने तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. तर आपण यावर साबुदाणा घालून घेणार आहोत. त्यासाठी इथे साबुदाणा चिटकू नये म्हणून चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे एक वाटीभर साबुदाणे घेतले आहेत. साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. साबुदाणे चोळून असे 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर अगदी पाणी नितळेपर्यंत याचे पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, मी जरासुद्धा साबुदाणे भिजवले नाहीत, नुसतेच साबुदाणे धुवून घेतले आहेत. तर साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे अर्धा चमचा एवढा मीठ वापरला आहे आणि हा मीठ आहे तो पूर्ण साबुदाण्याला मिक्स करून चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून हा साबुदाण्याला हे सगळं मीठ छान एकजीव होईल. अशा पद्धतीने इथे साबुदाण्याला मीठ लावून घ्यायचं आहे. गॅसवरचं पाणी उकळत आलं आहे, त्यावर चाळणी ठेवली आहे. चाळणीवर आपण साबुदाण्यांना मीठ लावून घेतलेले साबुदाणे या चाळणीवर घालून घेणार आहोत. तर इथे 2 बॅचमध्ये आपण हे साबुदाणे घालून घेणार आहोत. थोडे थोडे करून साबुदाण्याचे दाणे सगळ्या बाजूने चाळणीवर छान असे पसरवून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला गॅसची फ्लेम आहे ना, ती मोठी ठेवायची आहे. म्हणजे साधारण 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. साबुदाणे वर घातल्यानंतर त्यावर एक ताट किंवा झाकण लावून ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर साबुदाणे थोडेसे वाफले की 2 मिनिटासाठी गॅस लो करायचा आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा साबुदाणे छान वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. तर चाळणीवरचं ताट काढून घेत आहे. तर इथे बघू शकता, आपले साबुदाणे जे आहेत छान असे शिजले आहेत आणि त्याचा रंग देखील बदलला आहे. तर थोडेसे फुलले देखील आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवर साबुदाणे जे आहेत ते वाफून घ्यायचे आहेत. तर ही सुरुवातीची पहिली बॅच आहे. आता आपण दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा साबुदाणे अशाच पद्धतीने वाफून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, तेल लावून घेतल्यामुळे साबुदाणे जरासुद्धा चिकटले नाहीत, अगदी व्यवस्थितपणे चाळणीतून बाहेर आले आहेत. आणि दुसरी बॅचसुद्धा आपण चाळणीवर घालून घेणार आहोत आणि पुन्हा 4 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटासाठी नंतर लहान ठेवायची आहे आणि असे 10 मिनिटासाठी आपल्याला हे सगळे साबुदाणे छान वाफून घ्यायचे आहेत. तर एका बाउलमध्ये हे आधीचे वाफवलेले साबुदाणे घेतले आहेत. तर थोडेसे कलरफुल पॉपकॉर्न दिसावं म्हणून इथे मी ऑरेंज कलरचं फूड कलर वापरला आहे आणि हे जे फूड कलर आहे ते आपण या साबुदाण्याच्या वर लावून घेणार आहोत. म्हणजे मिक्स करून घ्यायचे हाताने. थोडंसं साबुदाणे थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे एक एक आणि वेगवेगळे असे दाणे वेगवेगळे होतात. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे साबुदाण्यांना छान सगळ्या बाजूने रंग लावून घ्यायचा आहे. म्हणजेच हे रंगामुळे काय होतं, पॉपकॉर्न दिसायला देखील खूप सुंदर असे दिसतात. एका ताटावर आपण हे साबुदाणे आहेत ते अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला सगळे साबुदाणे जे आहेत छोटे छोटे असे सगळे कण काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे थंड झाले की ते सहज असे निघतात. तर हे साबुदाणे आपण 2 कलरमध्ये करून घेणार आहोत. तर इथे मी ऑरेंज आणि व्हाईट असे
2 कलरमध्ये पॉपकॉर्न तयार करून घेणार आहे. हे पॉपकॉर्न आता सध्या हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न खूप छोटे वाटत आहेत आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ते खूप छान असं मस्त फुलतात आणि एका दिवसात हे छान वाळून सुद्धा तयार होतात. तर इथे बघू शकता दुसरी देखील बॅच आपली छान साबुदाणे शिजले आहेत. तर इथे बघू शकता ते देखील आपण चाळणीवरचे हे सगळे साबुदाणे आहेत ते काढून घेणार आहोत. जरा सुद्धा साबुदाणा न भिजवता झटपट आणि कंटाळा न येता साबुदाण्याची झटपट अशी पॉपकॉर्नची रेसिपी तयार होते. हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न वर्षभर सुद्धा असे छान टिकून राहतात. तर इथे बघू शकता मी दोन्ही साबुदाणे वेगवेगळ्या रंगाचे छान असे पंख्याखाली वाळत घालून घेतले आहे. एका दिवसात हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न अतिशय सुंदर असे वाळतात. गॅसवर कढईमधलं तेल अगदी कडकडीत असं गरम झालं आहे. तर इथे मी एक साबुदाण्याचा पॉपकॉर्न घालून दाखवते. तर इथे बघू शकता लगेचच पटकन साबुदाण्याचा पॉपकॉर्न वर असा छान फुलला आहे. तर इथे दोन्ही रंगाचे पॉपकॉर्न मी तुम्हाला घालून दाखवते. इथे बघू शकता. तर साबुदाण्याचे पॉपकॉर्न तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि इथे बघू शकता अगदी छान फुलून असे फुलासारखे साबुदाणे फुलून वर आले आहेत आणि किती सुंदर असे पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पॉपकॉर्न दिसत आहेत. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने साबुदाण्याचे पॉपकॉर्न घरी नक्कीच ट्राय करून बघा. लहान मुलांना तर हे पॉपकॉर्न खूप आवडतात. अगदी कमी वेळेत आणि झटपट असे साबुदाण्याचे वर्षभर टिकणारे पॉपकॉर्न ची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका. तर दुसरी बॅच सुद्धा मी पॉपकॉर्नची घालून दाखवते आणि इथे बघू शकता आता ऑरेंज कलरचे साबुदाणे मी घालून घेतले आहेत. ते देखील आपले साबुदाणे अतिशय छान असे फुलून वर आले आहेत. तर हे साबुदाणे खायला तितकेच खमंग आणि टेस्टी आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी असे लागतात. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे सहज असे नोटिफिकेशन सहज मिळवत राहा. तर इथे दोन्ही रंगाचे पॉपकॉर्न तळून तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे इथे पॉपकॉर्न तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी फुलासारखे छान असे फुललेले हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न छान असे दिसत आहेत. तर खायला देखील हे पॉपकॉर्न खूप अतिशय सुंदर आणि खमंग असे लागत आहेत. तर इथे बघू शकता पॉपकॉर्नचा चुरा पटकन आपल्या हातात होत आहे. अगदी क्रिस्पी असे पॉपकॉर्न तयार झाले आहेत. तर साबुदाणा न भिजवता झटपट असे एका दिवसामध्ये साबुदाण्याची उपवासाची वर्षभर टिकणारी रेसिपी तयार झाली आहे. व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर भरपूर सारे लाईक्स करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर यावर्षी या पद्धतीची अशी सोपी पॉपकॉर्न घरी नक्कीच ट्राय करून बघा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तर सर्वांनी छान छान खा आणि मस्त मस्त राहा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे चिप्स हे आज तांदळाच्या 1 वाटी पिठापासून करणार आहोत. इथे कोणताच पापड खार किंवा सोड्याचा वापर न करता दुप्पट असे फुलणारे वर्षभर टिकणारे खमंग खुसखुशीत असे तांदळाच्या चिप्सची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आहे ना आपण 1 वाटी तांदळाच्या पिठापासून खुसखुशीत खमंग असे कोणत्याही सोडा किंवा पापड खारचा वापर न करता तांदळाच्या पिठाचे चिप्स तयार करून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने इथे मी थंड पाण्याचा वापर करत आहे आणि थंड पाण्याने आपल्याला सुरुवातीला पीठ मळण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं थोडं पाणी घालून पीठ इथे छान मळून घ्यायचं आहे. तर असं नाही जमलं तर तुम्ही तांदळाची उकडसुद्धा काढून असंच पीठ तुम्ही गरम पाण्यातसुद्धा मळू शकता. पण मी इथे सोपी पद्धत म्हणून थंड पाण्यामध्ये पीठ मळून घेणार आहे.
तांदळाचं पीठ जे इथे मी वापरलेलं आहे ते तांदूळ 4 दिवस भिजत घालून त्याचं तांदूळ सुकून त्याची इथे पावडर तयार करून घेतली आहे तांदळाची. त्यानंतर इथे मी पापड करण्यासाठी हे पीठ वापरलं आहे. तुम्ही साध्या नॉर्मल तांदळाच्या पिठीपासून जर हे चिप्स करत असाल तर यामध्ये थोडंसं खायचा सोडा किंवा पापड खारसुद्धा घालू शकता. तर इथे बघू शकता पीठ आपलं मळून तयार झालं आहे. तर या पिठाचे आपल्याला 2 उंडे करून घ्यायचे आहेत. तर एका आकाराचे इथे 2 उंडे तयार करून घेतले आहेत. तर इथे आपल्याला त्याला एक रोलसारखा शेप द्यायचा आहे. तर इथे बघू शकता की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लांब असा आणि रोलसारखा इथे मी एक शेप दिला आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला या दोन्ही उंड्यांचे लांब आणि रोलसारखे शेप द्यायचे आहेत. तर इथे दोन्ही उंडे एकसारखे तयार करून घेतले आहेत. हे आता आपल्याला उंड्यांना आपण छान उकड काढून घेणार आहोत. इथे मी पातेल्यामध्ये 1 लिटर एवढं पाणी घालून घेतलं आहे. पाणी आपल्याला गॅसवर छान उकळवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली होती आणि आपलं पाणी छान उकळत आलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवली आहे. चाळणीला वर थोडंसं तेल हाताने लावून घेतलं आहे. तयार करून घेतलेले तांदळाच्या पिठीचे उंडे आपण या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत. तर जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला 5 मिनिटं मोठी ठेवायची आहे. झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 15 मिनिटं गॅस पूर्ण लो असा ठेवून तांदळाच्या पिठाचे उंडे चाळणीवर वाफवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत इथे आपण 2 कलरचे चिप्स करणार आहोत. तर इथे ग्रीन आणि ऑरेंज कलर वापरला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे आणि हा रंग छान हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे साधारण 25 मिनिटे झाली आहेत. तर इथे बघू शकता मी झाकण काढून बघते. आपले जे तांदळाचे उंडे आहेत ते अतिशय छान असे फुलून वर आले आहेत. तर आणि छान शिजले देखील आहेत. तांदळाच्या पिठाचे उंडे छान शिजले तिथे बघू शकता. मी चाकू देखील तुम्हाला टोचून दाखवते. आतपर्यंत उंडे इथे छान असे शिजले आहेत. तर इथे आपण हे दोन्ही उंडे थंड करण्यासाठी ठेवून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनिटानंतर हे उंडे लगेचच थंड होतात. तर यावर आपण थोडेसे ग्रीन कलर लावून घेणार आहोत. म्हणजेच आपले हे जे आपण चिप्स करणार आहोत ना ते दिसायलाही खूप सुंदर असे दिसतील. ब्रशने किंवा हाताने आपल्याला या उंड्यांवर छान कलर लावून घ्यायचा आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. लहान मुलांना काहीतरी वेगळं आणि कलरफुल दिसलं की ते पटकन खाण्याचा हट्ट करतात. तर बाहेरचे तुम्ही चिप्स, कुरकुरे हे सगळे विसराल इतके हे चवीला खमंग लागणारे, झटपट असे, एका दिवसात तयार होणारे तांदळाचे चिप्स इथे खूप लवकर तयार होतात. तर या पद्धतीने तुम्ही कितीही किलोच्या प्रमाणे अशा पद्धतीने चिप्स तयार करून घेऊ शकता. तर आपल्या इथे दोन्ही उंड्यांना कलर लावून तयार झाले आहेत. चाकूच्या साहाय्याने आपल्याला हे उंडे कट करून घ्यायचे आहे. चाकूला पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि पातळ असे याचे स्लाइस तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता आत्ताच किती सुंदर असे आपले इथे चिप्स दिसत आहेत. अजून ते ओले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व रंगांचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत. जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हे पातळ असे चिप्स कापून घ्यायचे आहेत. जर तुम्ही जाड चिप्स ठेवचाल ना तर कढईमध्ये तळताना ते खुसखुशीत न होता अगदी कडकडीत होतील. चिप खुसखुशीत व्हावे म्हणून अगदी बारीक आणि पातळ असे आपल्याला इथे स्लाइस तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर आणि कलरफुल असे आपले इथे चिप्स तयार दिसत आहे. तर आपल्याला हे अगदीच वेळ न घेता एका दिवसात हे चिप्स वाळतात आणि खूप खुसखुशीत आणि खमंग असे हे चिप्स तयार होतात. हे चिप्स ना कोणत्याही प्लास्टिकवर सुद्धा न घालता ताटावर सुद्धा छान कडक वाळतात आणि एका दिवसातच फॅनखाली छान वाळतात. तर इथे या चिप्सला मी जरासुद्धा ऊन न दाखवता घरातच फॅनखाली सुकवून घेणार आहे. तर इथे बघू शकता किती छान आणि कलरफुल आपले चिप्स तयार
दिसत आहेत आणि ते बघा एका दिवसात फॅन खाली आपले हे चिप्स छान कडकडीत असे छान वाळले देखील आहेत. तर हे चिप्स मी तुम्हाला आता तळून देखील दाखवणार आहे. कढईतलं तेल आहे ना अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे. लो फ्लेमवर आपल्याला हे चिप्स छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता तेलात टाकल्यानंतरच आपले जे चिप्स आहेत ते छान फुलले आहेत आणि रंगसुद्धा फार सुंदर आला आहे. तर तुम्हाला काही इथे चिप्स मी दाखवत देखील आहे. इथे बघू शकता किती छान असे चिप्स फुलले आहेत आपले. तर दुसरे देखील चिप्स मी घालून दाखवत आहे कढईमध्ये. अतिशय छान असे टंब असे आपले फुगलेले तांदळाच्या पिठाचे इथे चिप्स तयार झाले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. खूप झटपट आणि लवकर अशी होणारी रेसिपी आहे. तर हे तांदळाचे चिप्स आहेत ना वर्षभर सुद्धा छान असेच टिकून राहतात. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर जास्त आवडला असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघू शकता कुरकुरीत आणि खस्ता असे एकूण एक चिप्स आपले छान असे फुलले आहेत आणि खूप जास्त खस्ता आणि कुरकुरीत असे क्रिस्पी असे झाले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही कधीही करू शकता अगदी घरगुती पद्धतीने आणि घरच्या घरीच ऊन न दाखवता फॅन खाली असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झटपट असे वर्षभर टिकणारे तांदळाचे चिप्स इथे तयार झाले आहेत. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करून माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहज असे नक्कीच मिळवा.